चला सांगा एकदा मला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? यस, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? फास्ट. ओके ठीक आहे, मग एकदा सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा फास्टमध्ये. ओके, मी तो पण थांबतोय. व्हिडिओ शेअर करा फास्ट. यस, काही ग्रुप असेल तुमचे फ्रेंड, त्यांना व्हिडिओ शेअर करा फास्टमध्ये. तोपर्यंत मी थांबतोय. ओके, आणि व्हिडिओ आवडतात तर बेटा लाईक करत चला. ठीक आहे, केला असेल सगळ्यांनी शेअर. ओके. हॅलो एव्हरीवन, मी कृष्ण वानखेडे फ्रॉम के अकॅडमी. या ठिकाणी आपण जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बघतोय आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. काय असणार आहे? रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. तुम्ही टायटल टाका या ठिकाणी, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन काय असतं बघूया आपण त्या ठिकाणी. तोपर्यंत मी पाठीमागचं जे लेक्चर आहे ते शॉर्टमध्ये रिव्हाइज करतो. टाका टायटल या ठिकाणी, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. बघा कुठे केलं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं डेन्सिटी इंडेक्स किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डिग्री ऑफ डेन्सिटी नेमकं काय असतं, ज्याला की आपण आयडीने इंडिकेट केलं होतं. डेन्सिटी इंडेक्स किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डिग्री ऑफ डेन्सिटी, ओके, अशा वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. डेन्सिटी इंडेक्सला त्यालाच आपण रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो रे, डिग्री ऑफ डेन्सिटी म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघितलं की हा जो पॅरामीटर आहे किंवा डेन्सिटी इंडेक्स आहे तुमचा, हा काय इंडिकेट करतोय, तर तो डिग्री ऑफ डेन्सनेस इंडिकेट करतो. तर डिग्री ऑफ डेन्सनेस वरून त्याला आपण डिग्री ऑफ डेन्सिटी हे नाव दिलंय. ठीक आहे, म्हणून डिग्री ऑफ डेन्सिटी किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा डेन्सिटी इंडेक्स आपण त्याला म्हणत असतो. बघा तुमचा आयडी काय असतो, तर आयडीचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितला, तर आयडी इज इक्वल टू असतो ई मॅक्स मायनस ई डिवाइडेड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. यामध्ये बघा आपण बघितलं ई मॅक्स काय असतो तुमचा, तर व्हॉइड रेशियो असतो इन अ लुजेस्ट स्टेट. लुजेस्ट स्टेटमध्ये मॅक्झिमम भेटणार आपल्याला. हा ई असतो तुमचा व्हॉइड रेशियो इन अ नॅचरल स्टेट. आणि ई मिनिमम म्हणजे काय रे, या ठिकाणी ई मिनिमम कधी येणार, जर तुमची स्टेट डेन्सिस्ट असेल किंवा सॉइल डेन्सिस्ट असेल. ठीक आहे, मग व्हॉइड रेशियो इन डेन्सिस्ट स्टेट, तर या ठिकाणी हा झाला तुमचा आयडीचा फॉर्म्युला, ई मॅक्स मायनस ई डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम. लक्षात ठेवा, दोन्हीकडे पण वरती आणि खाली पण ई मॅक्स ना स्टार्टिंग होतीये. ठीक आहे, आणि या ठिकाणी दोन्हीकडे पण काय रे, मायनस मायनस आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि सगळीकडे ईच आहे तुमचा, हे लक्षात ठेवा. एसएससी 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. आणि याला कसं डिफाईन केलं जातं, तुम्ही याच्यावरून सांगू शकतात की हा डिफरन्स किंवा रेशो वगैरे आहे म्हणून. ठीक आहे, नंतर आपण बघितलं की या ठिकाणी हा रिप्रेझेंट करतो डिग्री ऑफ डेन्सनेस किंवा कॉम्पॅक्टनेस. ओके, तुमची एखादी सॉइल किती डेन्स आहे, किती कॉम्पॅक्ट आहे किंवा किती लूज आहे, हे इंडिकेट करण्याचं काम करत असतो तुमचा डेन्सिटी इंडेक्स. ठीक आहे, एसएससी 2016 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. नंतर बघा या ठिकाणी इट इज ॲप्लिकेबल फॉर अ कोहेजनलेस सॉइल ओनली. ओके, या ठिकाणी ओनली टाकलं तरी चालतं, की हे जे आयडी आहे तुमचा, तर हा फक्त कोहेजनलेस सॉइलसाठीच त्या ठिकाणी काय आहे, ॲप्लिकेबल आहे. म्हणजे तुमची कोहेजनलेस सॉइल किती डेन्स आहे, किती लूज आहे, फक्त हे सांगू शकतं इन केस ऑफ कोहेजनलेस. ओके, जर कोहेजिव्ह सॉइल असेल तर त्या केसमध्ये आपण हा आयडी वापरत नाही. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणता वापरतो आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघितलं की हे फक्त कोहेजनलेस सॉइलसाठी आहे. कोहेजनलेस सॉइल म्हणजे कोज ग्रेन सॉइल असेल तुमची, सँड अँड म्हणजे फॉर एक्झाम्पल सँड अँड ग्रॅव्हल, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर अ कोहिजिव्ह सॉइल. हे कोहिजिव्ह सॉइलला या ठिकाणी काय नसतं रे, ॲप्लिकेबल नसतं. आता कोहिजिव्ह सॉइल तुमची कोणती झाली, मग फाईन ग्रेन सॉइल, फॉर एक्झाम्पल काय तुमचं क्ले, हे तुमचं काय कोहिजिव्ह सॉइल आहे, याच्यासाठी हे ॲप्लिकेबल नसतं. आणि हाही क्वेश्चन तुमचा PW 2016 मध्ये विचारला होता. नंतर बघा या ठिकाणी आपण बघितलं फॉर लुजेस्ट स्टेट, जर लूज स्टेट असेल तुमची, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. आता फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. जर लूज स्टेट असेल म्हणजे याचा अर्थ ई तुम्हाला काय घ्यायचा, ई मॅक्स घ्यायचा. जो नॅचरल स्टेटमधला ई आपण घेतला फॉर्म्युल्यामधला, बघा ई मॅक्स मायनस ई डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम, तो जो ई आहे, जर समजा तुमची नॅचरल स्टेट कशी असेल, लुजेस्ट असेल, एकदम लूज असेल, त्या केसमध्ये ईच्या ऐवजी काय घ्यायचं, मग ई मॅक्स. मग ई मॅक्स मायनस ई मॅक्स डिवाइड बाय ई मॅक्स मायनस ई मिनिमम, तर ई मॅक्स मायनस ई मॅक्स 0, म्हणजे या ठिकाणी तुमचा आयडी काय येतो रे, 0 येतो किंवा 0% येतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती. लुजेस्ट स्टेटसाठी आयडी तुमचा किती असतो, मग 0 असतो. आणि डेन्सेस्ट स्टेटसाठी सिमिलरली या ठिकाणी ई तुमचा ई मिनिमम बनणार. डेन्स आहे म्हणून ई तुमचा ई मिनिमम. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये ईच्या ऐवजी ई मिनिमम टाकला तर तुम्हाला आयडी मिळतो 1 किंवा मग 100%. हा क्वेश्चन आला तुमचा WCD 2019 मध्ये. डेन्सेस स्टेटसाठी आयडी काय असतो तुमचा 1. पाठ करायची गरज नाही ना, फॉर्म्युल्यावरून तुम्ही हे सगळ्या व्हॅल्यू क्रिएट करू शकता. तर 0 to 1 ही काय झाली, रेंज झाली आयडीची. बघा या ठिकाणी 0 to 1 आयडीची रेंज किंवा 0 to 100%. आणि हा MPSC 2012 मध्ये क्वेश्चन विचारला होता. आणि हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी कळतं. बघा या ठिकाणी जर तुमचा ई मॅक्स आहे तर आयडी 0 आहे, जर तुमचा ई मिनिमम आहे तर आयडी मॅक्झिमम म्हणजे 1 आहे. म्हणजे या ठिकाणी यांच्यामध्ये इन्व्हर्सली रिलेशन आहे. ओके, तर आयडी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ई म्हणजे वाइडर रेशो. ठीक आहे, आपण हे बघितलं. नंतर या ठिकाणी टेबल जो की खूप महत्त्वाचा, या टेबलला स्टार्ट करून ठेवा.
बघा, जर आयडीची व्हॅल्यू 0 ते 15च्या मध्ये असेल तर डिग्री ऑफ डेन्सनेस जी आहे तुमची, जी सॉईल किती डेन्स आहे त्याची डिग्री काय असणार आहे डेन्सनेसची, तर त्या ठिकाणी या व्हॅल्यूवरून ठरवलं जातं. जर 0 ते 15 जर तुमचा आयडी असेल, डेन्सिटी इंडेक्स असेल, तर सॉईल तुमची व्हेरी लूज. नंतर या ठिकाणी 15 ते 35 असेल तर लूज, 35 ते 65 मीडियम डेन्स, त्यानंतर 65 ते 85 डेन्स, आणि 85 100 त्या ठिकाणी काय असणार आहे, व्हेरी डेन्स असणार आहे. मीडियम डेन्सवर त्या ठिकाणी WCD 2019 मध्ये क्वेश्चन विचारला होता, आणि इथं पण तुम्हाला SSC 2010 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे टेबल महत्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. आणि नंतर आपण या ठिकाणी बघितलं की हा जो आयडी आहे, हे कट करा या ठिकाणी. आयडी जो आहे तुमचा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डेन्सनेस ऑफ सॉइलला. कसा? जर आयडी इन्क्रीज होतोय तुमचा, जर आयडी इन्क्रीज होतोय, तर या ठिकाणी डेन्सनेस ऑफ सॉइल सुद्धा काय होतं रे, इन्क्रीज होतं. बघितलं आपल्या ठिकाणी 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, जसं जसं तुमचा आयडी इन्क्रीज होतोय त्या ठिकाणी डेन्सनेसची डिग्री इन्क्रीज होते, म्हणजे डेन्सनेस ऑफ सॉइल इन्क्रीज होते. म्हणजे इथं बघा, लूज सॉइल होती, आयडी इन्क्रीज झाला तर व्हेरी लूज होती, लूज झाली. नंतर आयडी इन्क्रीज झाला, मीडियम डेन्स, आयडी इन्क्रीज झाला डेन्स, आणि आयडी इन्क्रीज झाला तर व्हेरी डेन्स. म्हणजे आयडी बरोबर तुमचं डेन्सनेस ऑफ सॉइल इन्क्रीज होते. म्हणजे आयडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सनेस ऑफ सॉइल. आयडी इन्क्रीजेस, डेन्सनेस ऑफ सॉइल इन्क्रीजेस. ठीक आहे, हे या ठिकाणी आपण बघितलं होतं. ठीक आहे, हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं लक्षात कसं ठेवायचं, या ठिकाणी फक्त तुम्हाला व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. बघा, व्हेरी लूज, लूज, त्यानंतर मीडियम डेन्स, त्यानंतर डेन्स आणि व्हेरी डेन्स, या प्रकारे तुमच्या लक्षात आता ही सिक्वेन्स राहील. मग 15, 35, 65, 85, बस 15, 35, 65, 85. आपल्याला माहिती 0 ते 100 ची रेंज आहे. 0 पासून स्टार्ट करा, शेवटी 100 वरती येऊन घ्या त्याला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 0 ते 100 आपल्याला माहिती आहे, म्हणून 0 ते 15, 15 ते 35, 35 ते 65, 65 ते 85, 85 ते 100, तर या प्रकारे आपण करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे, टाका या ठिकाणी टायटल रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. ओके, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन नेमकं काय आहे, ज्याला की आपण RC ना इंडिकेट करतोय. ठीक आहे, कशाना? RC किंवा R ना. ठीक आहे, तर आपण याला RC ना इंडिकेट करतोय, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. टाका टायटल या ठिकाणी रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन, आणि ही आपली 11वी टर्म आहे. ठीक आहे, 11 रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन टाकलं या ठिकाणी सगळ्यांनी. आणि हा याचा जो फॉर्म्युला आहे बेटा, याच्यावरती SSC 2017 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे पण. बघा या ठिकाणी आता तुम्ही काही लिहू नका, मी वेळ देतो तुम्हाला लिहायला, त्यावेळेस लिहा. इकडे लक्ष द्या. या ठिकाणी बघा काय रे, ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग ऑर नॅचरल स्टेट. ड्राय युनिट वेट बेटा आपल्याला माहिती आहे, युनिट वेट आपण कशाने इंडिकेट करतो रे, गॅमाना. कशाना? गॅमाना. युनिट वेट आपण गॅमाना इंडिकेट करतो, आणि जर डी असल्यामुळे या ठिकाणी काय झाला, हा तुमचा गॅमा डी झाला. ठीक आहे, काय झाला? गॅमा डी झाला. आता ही काय आहे, तुमची नॅचरल स्टेट आहे. ओके, नॅचरल स्टेट आहे, म्हणून या ठिकाणी मी याला काय लिहितो, डायरेक्टली गॅमा डी लिहून टाकतो. काय लिहितो? गॅमा डी लिहितो. ठीक आहे, तर ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग ऑर नॅचरल स्टेट. एक्झिस्टिंग किंवा नॅचरल स्टेट म्हणजे काय, जर तुम्ही सॉइल, जी एक्झिस्टिंग सॉइल आहे किंवा जी नॅचरल सॉइल आहे, तुम्ही तिला ना कॉम्पॅक्ट केलं ना त्या ठिकाणी त्याला लूज केलं, जी काही नॅचरल स्टेट आहे तिची, जी मे बी डेन्स असेल किंवा लूज असेल, तर त्या नॅचरल स्टेटला जो काही तुम्हाला ड्राय युनिट वेट मिळतंय, तर ते ड्राय युनिट वेट म्हणजे गॅमाडीला मी इंडिकेट केलं. तर गॅमाडी म्हणजे काय या ठिकाणी, तर ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग ऑब्लिक नॅचरल स्टेट. एक्झिस्टिंग स्टेट म्हणा किंवा नॅचरल स्टेट म्हणा. या ठिकाणी बघा, ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल. ओके, हे काय परत, ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन डेन्सेस स्टेट. आता आपल्या ठिकाणी काय घ्यायचंय, ड्राय युनिट वेट घ्यायचं इन डेन्सेस स्टेट. म्हणजे तुम्ही काय केलं, डेन्सेस स्टेट घेतली, म्हणजे जेवढं डेन्स करता येईल तेवढं डेन्स केलं, आणि त्या डेन्सेस स्टेटसाठी तुम्ही काय घेतला, गॅमाडी घेतला. परत काय घेतला, गॅमाडी घेतला. मला सांगा, डेन्सेस स्टेटसाठी तुमचा जो गॅमाडी असणार आहे, तो गॅमाडी मॅक्स असेल की गॅमाडी मिनिमम असेल रे? यस, जर डेन्सेस स्टेट असेल तर अशा केसमध्ये डेन्सिटी म्हणा किंवा युनिट वेट म्हणा, जर युनिट वेट लवकर कळत नाही ना, डेन्सिटी घ्यायचं. हां, ठीक आहे, तर डेन्सिटी जी आहे या ठिकाणी डेन्सेस स्टेटमध्ये जास्त असेल की कमी असेल, गॅमा डी मॅक्स असेल की गॅमा डी मिनिमम असेल. येस बेटा, टाका रे, सगळ्यांनी टाका लवकर. डेन्सेस स्टेटमध्ये ड्राय युनिट वेट म्हणा किंवा डेन्सिटी जी असणार ती मॅक्झिमम असेल की मिनिमम. डेन्सेस स्टेट आहे बेटा, डेन्सेस स्टेट बघा एकदा, 1 मीटर क्यूब मध्ये जास्त सॉइल बसेल की कमी सॉइल बसेल? येस, डेन्सेस. आणि एक असते लुजेस स्टेट. मग लुजेस स्टेटमध्ये 1 मीटर क्यूब मध्ये किती सॉइल बसेल, याच्यानुसार तुम्ही सांगू शकता की गॅमा डी मॅक्स मिळेल की गॅमा डी मिनिमम मिळेल. येस बेटा, काय मिळेल, गॅमा डी मॅक्स मिळेल. या ठिकाणी तुम्हाला मिळतो गॅमा डी मॅक्स. या ठिकाणी काय आहे तुमचा, हा गॅमा डी मॅक्स. मग या ठिकाणी गॅमा डी मॅक्स काय, मग ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन अ डेन्सेस स्टेट. ठीक आहे, तर या ठिकाणी 2 पॅरामीटर मी घेतले, गॅमा डी आणि गॅमा डी मॅक्स. ठीक आहे, गॅमा डी आणि गॅमा डी मॅक्स. आता रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन नेमकं काय आहे बघा, या ठिकाणी नावात आहे त्याच्या सगळं काही, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. ओके, कॉम्पॅक्शन सगळ्यांना कळालं, कॉम्पॅक्ट डेन्सनेस, त्याला आपण काय म्हणतो बेटा, कॉम्पॅक्शन म्हणतो. ठीक आहे, कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट किती कॉम्पॅक्ट आहे किंवा किती डेन्स आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला एखादी सॉइल किती डेन्स आहे किती कॉम्पॅक्ट आहे जर हे सांगायचं, तर आपण काय करतोय, याला रिलेट करतोय.
समजा एखादी तुमची सॉईल आहे, नॅचरल स्टेटमध्ये आहे सध्या किंवा एक्झिस्टिंग स्टेटमध्ये आहे, ती नेमकं किती डेन्स आहे, किती कॉम्पॅक्ट आहे आपल्याला हे सांगायचं आहे. मी रिलेट करतो कशासोबत, डेन्सेस्ट स्टेट सोबत. डेन्सेस्ट स्टेट सोबत रिलेट करतो. म्हणजे या ठिकाणी समजा मला काय माहित असणार आहे, गॅमा डी मॅक्स असेल माहित. ओके, म्हणजे मला गॅमा डी मॅक्स माहित आहे, म्हणजे डेन्सेस्ट स्टेटसाठी तुमचं ड्राय वेट माहित आहे. त्याच्यानुसार जर कधी मी नॅचरल सॉईल घेतली तुमची, तर ती नॅचरल सॉईल किती कॉम्पॅक्ट आहे मी याला रिलेट करून सांगणार. कोणाला? गॅमा डी मॅक्सला. ओके, म्हणजे कसं बघा, आता ज्यांना नाही कळलं त्यांनी इकडे फॉर्म्युल्यावरती फोकस करा. तुमचा जो आरसीचा फॉर्म्युला आहे तो असतो गॅमा डी डिवायडेड बाय गॅमा डी मॅक्स. काय असतो? गॅमा डी डिवाइडेड बाय गॅमा डी मॅक्स मल्टीप्लाय बाय 100. मल्टीप्लाय बाय 100. ओके, गॅमा डी मॅक्स मल्टीप्लाय बाय 100. ठीक आहे, तर हा झाला तुमचा आरसीचा फॉर्म्युला. बघा, आरसीचा फॉर्म्युला काय इंडिकेट करतोय की गॅमा डी मॅक्सच्या कंपॅरिझन मध्ये गॅमा डी, आता गॅमा डी मॅक्सच्या कंपॅरिझन मध्ये काय, गॅमा डी म्हणजे काय या ठिकाणी, किंवा गॅमा डी मॅक्स म्हणजे काय या ठिकाणी, तर ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन अ डेन्सेस्ट स्टेट. डेन्सेस्ट स्टेट मधलं हे ड्राय युनिट वेट आहे. ओके, याच्या कंपॅरिझन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय शो करायचं आहे की ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इन एक्झिस्टिंग किंवा नॅचरल स्टेटमध्ये किती असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय बघा, सरळ समजून घ्यायला, की समजा जर मी डेन्सेस्ट स्टेटमध्ये जर कधी बघितलं की सॉइल एवढी डेन्स आहे. ओके, समजा डेन्सेस्ट स्टेट घेतली, सगळ्यात जास्त डेन्स असलेली स्टेट घेऊन टाकली मी, आणि हिला कम्पेअर करून जर मी सांगतोय एखादी नॅचरल सॉइल, एखादी एक्झिस्टिंग स्टेट जी आहे सांगतोय सॉइलची की ही किती डेन्स आहे किंवा किती लूज आहे, कोणाला कम्पेअर करून, डेन्सेस्ट स्टेटला कम्पेअर करून. डेन्सेस्ट स्टेटला कम्पेअर करून मी नॅचरल स्टेट मधली जी सॉइल आहे किंवा एक्झिस्टिंग स्टेट मधली जी सॉइल आहे, मग मी तिला कम्पेअर करून सांगतोय की बाबा ही किती डेन्स किंवा किती लूज आहे. यालाच आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. ठीक आहे, आपण काय करतोय, गॅमा डी मॅक्सला रिलेट करून त्या ठिकाणी हे कॉम्पॅक्शन सांगतोय किंवा डेन्सनेस सांगतोय. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन म्हणतो, ज्याला की मी आरसी ने इंडिकेट करतो. ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालतो फक्त. ठीक आहे, गॅमा डी डिवाइड बाय गॅमा डी मॅक्स. गॅमा डी मॅक्सच्या तुलनेमध्ये गॅमा डी किती. आता गॅमा डी मॅक्सच्या तुलनेमध्ये गॅमा डी किती म्हणजे काय, की डेन्सेस्ट स्टेटच्या तुलनेमध्ये जी नॅचरल सॉइल आहे ती किती डेन्स किंवा किती लूज आहे, याला म्हणतो आपण रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. ठीक आहे, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. आणि हा क्वेश्चन आला होता तुमचा एसएससी सॉरी 2017 मध्ये. ठीक आहे, बघा या ठिकाणी रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन जो आहे, अगोदरचा जो आपण पॅरामीटर बघितला होता तो होता तुमचा डेन्सिटी इंडेक्स. डेन्सिटी इंडेक्स ऍप्लिकेबल होता तुमचा दगडांसाठी. ओके, दगडांसाठी म्हणजे या ठिकाणी कोइजनलेस सॉइलसाठी. कोइजिव्ह सॉइलसाठी त्या ठिकाणी ऍप्लिकेबल नव्हता. मग या ठिकाणी हा जो रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन आहे हे पण त्या ठिकाणी तुम्हाला डिग्री ऑफ डेन्सनेस शो करतंय, म्हणजे तुमची सॉइल किती डेन्स आहे ते शो करताय. त्या ठिकाणी फक्त डेन्सिटी इंडेक्स फक्त कोइजनलेस सॉइलसाठी यूज केला जात होता. तर रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन हा तुमचा कोइजनलेस सॉइल किंवा कोइजिव्ह सॉइल दोन्ही सॉइलसाठी या ठिकाणी हा वापरला जातो. तर तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन बघायला मिळू शकतात. डेन्सिटी इंडेक्स इज ओनली ऍप्लिकेबल फॉर अ कोइजनलेस सॉइल, पण रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन दिस पॅरामीटर इज युज्ड फॉर कोइजनलेस सॉइल ॲज वेल ॲज कोइजिव्ह सॉइल. ठीक आहे, तर ते लिहून देतो मी तुम्हाला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, डेन्सिटी इंडेक्स फक्त कोइजनलेस सॉइलसाठी ऍप्लिकेबल होता. तोही डेन्सनेस सांगतो, हाही डेन्सनेस सांगतो. तो डेन्सनेस कोणासाठी सांगतो, फक्त डेन्सिटी इंडेक्स त्या ठिकाणी, तर कोइजनलेस सॉइलसाठी. तर हा दोघांसाठी सांगतो, कोइजनलेस सॉइल ॲज वेल ॲज कोइजिव्ह सॉइल. ओके, ते लिहून देतो मी तुम्हाला. तुम्ही लिहा एकदा फास्टमध्ये, एवढं इथपर्यंत लिहून घ्या, मग नंतरचं माझ्याबरोबर लिहत चला. फास्ट लिहा फक्त. फास्ट लिहा. ठीक आहे, लिहिलं असेल. ज्यांनी नाही लिहिले बेटा त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, लिहा आता. इट ऑल्सो indicate degree of denseness of soil, in absolute term. आता हे बघितलं आपण ऍब्सोल्यूट टर्म काय असतं. ठीक आहे, इन ऍब्सोल्यूट टर्म फॉर बोथ कोहेजनलेस सॉइल अँड कोइजिव्ह सॉइल. आता कोइजिव्ह सॉइल मी हे एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, तर ही आता या ठिकाणी तुमचं कोर्स ग्रेन सॉइल आणि फाईन ग्रेन सॉइल दोघांसाठी पण असणार. बघा या ठिकाणी कोइजनलेस सॉइल अँड कोइजिव्ह सॉइल म्हणतील किंवा कोर्स ग्रेन सॉइल आणि फाईन ग्रेन सॉइल म्हणतील. त्या ठिकाणी मी लिहून ठेवतो लागलं ब्रॅकेटमध्ये, कोर्स ग्रेन सॉइल
अँड फाईन ग्रेन सॉइल. ठीक आहे, तर दोघांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल असणार आहे. किंवा या ठिकाणी मी शॉर्टमध्ये लिहून देतो, दॅट इज करून लिहितो ॲप्लिकेबल फॉर, दॅट इज करून लिहितो ॲप्लिकेबल फॉर कोहेजनलेस. ओके, एक मिनिट थांबा, एकच मिनिट. ठीक आहे, ओके थांबा एक मिनिट. या ठिकाणी ॲप्लिकेबल फॉर कोहेजनलेस सॉइल, कोहेजनलेस अँड कोहिजू सॉइल द्यायला लागलं असतं. कोहेजनलेस अँड कोहेजू सॉइल. ठीक आहे, कोहेजनलेस अँड कोहिजू सॉइल. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी. ठीक आहे, लिहा ॲप्लिकेबल फॉर कोहेजनलेस अँड कोहिजिव्ह सॉइल. तुमचा जो बघा या ठिकाणी समजून घ्या, या ठिकाणी डेन्सिटी इंडेक्स जो आपण बघितला तो फक्त कोहेजनलेस सॉइलसाठी ॲप्लिकेबल होता. तुमचा रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन हा जो पॅरामीटर आहे या ठिकाणी कोहेजनलेस आणि कोहिजिव्ह सॉइल दोघांचा पण डेन्सनेस त्या ठिकाणी शो करणार, डिग्री ऑफ डेन्सनेस. आणि डिग्री ऑफ डेन्सनेस म्हणजे या ठिकाणी काय मग परत की तुमची सॉइल किती डेन्स आहे ते सांगतं या ठिकाणी हे रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन. ओके, आणि कसं सांगतं या ठिकाणी हे रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन म्हणजे रिलेट करून सांगतंय डेन्सेस स्टेटला. डेन्सेस स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये तुमची जी एक्झिस्टिंग स्टेट आहे किंवा एक्झिस्टिंग सॉइल आहे ती किती डेन्स आहे हे सांगण्याचं काम तुमचं रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन करत असतं. ठीक आहे, इथपर्यंत आपण बघितलं. चला या ठिकाणी इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी लिहिलं असेल, माझ्याबरोबर नसेल लिहिलं तर स्क्रीनशॉट घ्या. बघा या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट टाका या ठिकाणी. इट मे अल्सो एक्सप्रेस ॲज फॉलोज. ओके, याला आपण खालीलप्रमाणे आणखी एक्सप्रेस करू शकतो. ओके, ओके, इट मे ऑल्सो एक्सप्रेस ॲज अ फॉलोज. ठीक आहे, टाका या ठिकाणी फॉर्म्युला. बघा RC इज इक्वल टू असं तुमचं 80 प्लस 0.2 ID. ठीक आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहून घ्या. ओके, RC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आपण वरती एक बघितला गॅमा डी डिवाइड बाय गॅमा डी मॅक्स, तुम्हाला SC 2017 मध्ये विचारला होता. तर याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फॉर्म्युला बघायला मिळू शकतो किंवा याच्या बेसिस वरती या ठिकाणी काही कंक्लुजन आहे, त्या कंक्लुजनवरती क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो, म्हणून महत्त्वाचं आहे. तर RC इज इक्वल टू काय 80 प्लस 0.2 ID. ओके, म्हणजे आता इथं बघा डायरेक्टली 80 आहे म्हणजे मिनिमम व्हॅल्यू जी असणार आहे RCची, तर मिनिमम व्हॅल्यू 80 असणार आहे. किती असणार आहे 80 असणार आहे. तर मे बी या प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर RCची या ठिकाणी मिनिमम व्हॅल्यू किती झाली मग 80, कारण की 80 प्लस समथिंग आहे ना, तर 80 तर त्यात असणारच आहे. ओके, जी काय असेल त्या ठिकाणी. आणि हा ID तुमचा मायनस नसतो म्हणजे ही व्हॅल्यू मायनस येणार नाही. ठीक आहे, आपण बघितलं IDची रेंज किती असते 0 to 100 असते. IDची रेंज डेन्सिटी इंडेक्स हे ID काय या ठिकाणी बेटा डेन्सिटी इंडेक्स आहे ज्याची रेंज 0 to 100 असते, आपण हे बघितले. बघा या ठिकाणी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 80 प्लस 0.2 ID. समजा फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी जर इफ आपला ID किती असतो रे, इफ ID तुमचा जर 0 असेल, आपल्याला मध्ये 0 ते 100 ची रेंज असते. जर तुमचा ID 0 असेल तर मला सांगा RC काय येईल. जर तुमचा ID 0 असेल तर मला सांगा या ठिकाणी RC काय येईल. ओके, रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन तुमचं काय राहील. ID जर 0 असेल इथं पुट करा ID 0. बघा या ठिकाणी काय येतं सांगा फास्टमध्ये. जर ID 0 तर RC काय. बघा या प्रकारचे क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात बरं का. ठीक आहे, या प्रकारचे क्वेश्चन फॉर्म होऊ शकता. इफ डेन्सिटी इंडेक्स इज 0 देन रिलेटिव्ह कॉम्पॅक्शन इज. ओके, आणि खाली ऑप्शन असणार नंबर ऑफ. ओके, मग त्याच्यापैकी तुम्हाला जे उत्तर आहेत ते त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघायला मिळणार. सांगा मला जर ID जर 0 असेल पुट करा या फॉर्म्युल्यामध्ये ID 0 पुट करा. 0 मल्टिप्लाय बाय 0.2 किती येतं बघा आणि प्लस 80 करा. सांगा मला या ठिकाणी किती व्हॅल्यू येते. यस, किती येतं बेटा 80 येतं. किती येतं 80 येतं. म्हणजे जर तुमचा ID 0 असेल तर RC किती असतो 80 असतो. बघा हे ID 0 कधी असतं रे, ID तुमचा डेन्सिटी इंडेक्स 0 कधी असतं, लुजेस्ट स्टेटसाठी की डेन्सेस्ट स्टेटसाठी. याच्या बेटा आपण बघितलं पाठी बघा टेबल पण बघा एकदा. ID 0 कशासाठी असतो, लूज साठी असतो का डेन्ससाठी असतो. याचं बेटा लुजेस्ट स्टेट की डेन्सेस्ट स्टेट. ID तुमचा 0 याचं बेटा लुजेस्ट स्टेट. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता फॉर लुजेस्ट स्टेट. फॉर लुजेस्ट स्टेटसाठी तुमचा ID 0 असतो. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकता तुम्ही बघा, इकडे दिसतंय ना, तुम्ही म्हणू शकता बघा लुजेस्ट स्टेटसाठी जो तुमचा RC आहे तो किती असतो 80 आणि लुजेस्ट स्टेटसाठी तुमचा ID किती असतो रे, तर ID असतो 0. ओके, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात. फॉर लुजेस्ट स्टेट ID विल बी, तर ID विल बी 0. फॉर लुजेस्ट स्टेट आता RC काय आहे, RC 0 नाही आहे तर RC काय आहे 80 आहे लुजेस्ट स्टेटसाठी, हे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी आता जर समजा इफ 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 ID जो आहे तुमचा बेटा जर कधी 100 असेल. ओके, जर तुम्ही ID 100 घेतला, टाका या ठिकाणी व्हॅल्यू आणि मला सांगा RC किती येतं. हेच बेटा या ठिकाणी व्हॅल्यू टाका ID ची 100 आणि मला सांगा तुमचा RC किती येतो.
यस येस बेटा, आय डी 100 तर आर सी किती? टाका डिग्री बघा, आय डीची व्हॅल्यू 100 टाका, 100 मल्टिप्लाय बाय 0.2 करा, 100 मल्टिप्लाय बाय 0.2 किती झालं रे? 100 मल्टिप्लाय 0.2 म्हणजे 20 आणि 20 प्लस 80 किती झालं? 100 झालं. म्हणजे जर तुमचा आय डी 100 तर आर सी काय असतो तुमचा? 100 असतो. किती असतो बेटा? आर सी तुमचा 100 असतो. ठीक आहे, काय असतो? 100. येस बेटा, काय? 100. आता बघा, आय डी हा 100 कशासाठी असणार? मग नक्कीच हा डेन्सेस्ट स्टेटसाठी असणार, फॉर अ डेन्सेस्ट स्टेट. ठीक आहे, तर आपल्याला एवढं माहित असतं बेटा बघा, की आय डी लुजेस्ट फॉर लुजेस्ट स्टेट आय डी 0, फॉर डेन्सेस्ट स्टेट आय डी 100. पण या ठिकाणी आर सीचं कम्पॅरिझन होऊ शकतं, कारण या ठिकाणी लुजेस्ट स्टेटसाठी आर सी तुमचा 80 आहे आणि डेन्सेस्ट स्टेटसाठी तुमचा आर सी काय या ठिकाणी 100 आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि लुजेस्ट आणि डेन्सेस्ट स्टेट आहे तुमची आणि याच्या मधात जर असाल तर म्हणजे जर तुमचा आर सी 80 आणि 100च्या मधात असणार. म्हणून जर कधी रेंज विचारली तुम्हाला आर सीची, तर आर सीची रेंज काय असणार मग या ठिकाणी, की हा 80 पेक्षा 80 इक्वल असू शकतो किंवा 80 पेक्षा जास्त असणार किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू या ठिकाणी काय असणार रे? 100 असणार. तर याची जी रेंज आहे बेटा ती 80 to 100 आहे, हे लक्षात ठेवा. 80 to 100. आणि जर तुम्ही डेन्सिटी इंडेक्सची रेंज विचारली तर 0 to 100, याची 80 ते 100, हे लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, हे लिहून घ्या फास्टमध्ये. आणि एक नोट म्हणून आणखी एक फॉर्म्युला लिहा या ठिकाणी. आर सी इज इक्वल टू असतो 1 प्लस ई मिनिमम, ओके, मिनिमम वाईड रेशो प्लस डिवाइड बाय 1 प्लस ई इन अ नॅचरल स्टेट. ठीक आहे, हा तुमचा वाईड रेशो इन अ नॅचरल स्टेट झाला. तर हाही फॉर्म्युला त्या ठिकाणी आहे. तर हा एक आहे वरचावाला फॉर्म्युला, हा एक आहे. तर हे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ त्या ठिकाणी. तर याच्यानुसार तुम्ही आर सी फाइंड आउट करू शकता. आणि हे तिन्हीपैकी कुठलाही एखादा फॉर्म्युला तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. आता हा फॉर्म्युला नेमका कसा आला बेटा, तर यालाही 1 मिनिटाच्या आत हा तुम्हाला सांगता येईल. पण यासाठी गॅमा डी जो आहे बेटा, त्या गॅमा डीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, जो की मी तुम्हाला आणखी शिकवला नाही. ठीक आहे, तो आपल्याला समोर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. मग गॅमा डीचा तुमच्याकडे फॉर्म्युलाच माहित नाही तुम्हाला, तर या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यावरून हे सगळं डिराईव्ह करावं लागतं. तर तो फॉर्म्युला माहित नाही, तशी पण याची काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, म्हणून तुम्ही फक्त डायरेक्टली लक्षात ठेवा 1 प्लस ई मिनिमम डिवाइड बाय 1 प्लस ई. ठीक आहे, आता या ठिकाणी ई मिनिमम किंवा ईज कसं आलं, कारण की नॅचरल स्टेटमध्ये बघा या ठिकाणी आपण वरती घेतलं होतं बघा. बघा या ठिकाणी आपण काय घेतलं? गॅमा डी घेतला. काय घेतला? गॅमा डी घेतला, जो की नॅचरल स्टेट किंवा एक्झिस्टिंग स्टेटमध्ये आहे. म्हणजे इथून मला समजतं की इथं जे तुमचं वाईड रेशो असणार आहे हे ई असणार आहे. ओके, इथून मला काय भेटणार? ई भेटणार. म्हणून तिथं ई असणार आहे, 1 प्लस ई खाली आहे. आणि नंतर या ठिकाणी बघा गॅमा डी मॅक्स आहे. गॅमा डी मॅक्सच्या केसमध्ये बघा इथं डेन्सेस्ट स्टेट आहे आणि डेन्सेस्ट स्टेटच्या केसमध्ये मला सांगा, जर तुमची सॉइल डेन्सेस्ट स्टेटमध्ये असेल तर अशा केसमध्ये मला ई मिनिमम भेटेल की ई मॅक्स भेटेल? येस बेटा, ई मिनिमम भेटेल की ई मॅक्स भेटेल? डेन्सेस्ट स्टेटमध्ये जर तुमची सॉइल असेल की ई मॅक्स की ई मिनिमम? डेन्स सॉइल खूप जास्त डेन्स आहे, मिनिमम वाईड भेटणार म्हणजे ई मिनिमम. काय भेटणार आहे? ई मिनिमम. म्हणून तुम्हाला जो 1 प्लस ई मॅक्स पण वाटू शकतो तुम्हाला, तर ई मॅक्स आणि ई मिनिमम या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल. ठीक आहे, तर ई 1 प्लस ई काय फॉर्म्युला असतो आपला? 1 प्लस ई मिनिमम डिवायडेड बाय 1 प्लस ई, 1 प्लस ई फक्त. ठीक आहे, एकच मिनिट, कुठं सगळंच गेलं का? ठीक आहे, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे सगळं. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ओके, चला लिहा फास्टमध्ये. इथपर्यंत लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. लिहा. ठीक आहे, सगळ्यांनी लिहिलं असेल, नसेल लिहिलं तर बेटा स्क्रीनशॉट घेऊन टाका. टाका. आता नेक्स्ट टायटल टाका या ठिकाणी, नोट म्हणून टाका या ठिकाणी पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर. ठीक आहे, पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर. ठीक आहे, पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर नेमकं काय आहे बेटा? बघा आपण 0.91 0.35 या व्हॅल्यू बघितल्या होत्या ई मॅक्स अँड ई मिनिममच्या. तर त्या ई मॅक्स आणि ई मिनिममच्या व्हॅल्यू कुठं आणि कशा फॉर्म झाल्या हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता या ठिकाणी याला मी फक्त पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगणार आहे. डिटेलमध्ये 0.91 किंवा 0.35 कसं आलं काय आलं ते सांगत नाही बसणार, पण एक जस्ट आयडिया देणार आहे की इथून हे फॉर्म झालं असणार किंवा इथून फॉर्म झाला आहे. 0.91 हे ई मॅक्स, 0.35 ई मिनिमम हे या पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअरच्या कन्सेप्टवरून त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट केलं आता. हे आपल्या या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे याला मी डिटेलमध्ये समजून सांगणार नाही आहे. जस्ट तुम्हाला फक्त या ठिकाणी एक आयडिया देणार आहे की 0.91 त्यानंतर 0.35 कसं आलं किंवा मॅक्झिमम पोरोसिटी किंवा त्या ठिकाणी मॅक्झिमम
मिनिमम पोरोसिटी तुमचं काय असतं, जसं की मॅक्झिमम व्हॉइड रेशो आणि मिनिमम व्हॉइड रेशो आहे, त्याच्या व्हॅल्यू आपण बघितल्या. तर त्या ठिकाणी मॅक्झिमम पोरोसिटी आणि मिनिमम पोरोसिटीची व्हॅल्यू काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तेच फक्त तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. जेवढं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे, मी ते जेवढं डिक्टेट करून देईन तेवढं तुम्हाला एक्सप्लेन कराल. बाकी जास्त पोर्शन मी याच्यामधला सांगणार नाही. जस्ट मी तुम्हाला एक आयडिया देतोय की 0.91 0.35 कसं आलं. ठीक आहे. टाका या ठिकाणी सगळ्यांनी टायटल पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर. आणि या ठिकाणी कोणी लिहिणार नाहीये, सगळ्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर लिहून घ्यायचं बेटा. मी फास्टमध्ये या ठिकाणी फक्त एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा, पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर. आता बघा इथं काहीतरी याच्या नावातच दिसतंय मला की स्पेअर असणार, युनिफॉर्म स्पेअर असणार. ठीक आहे, युनिफॉर्म स्पेअर जो शेप आहे बेटा तुमचा तो युनिफॉर्म असणार आहे. आता युनिफॉर्म स्पेअर घेतले तुम्ही या ठिकाणी, ओके, सेम साईजचे, त्यांची पॅकिंग करायची तुम्हाला. ओके, स्पेअर कसे बघा या ठिकाणी युनिफॉर्म स्पेअर म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे युनिफॉर्म स्पेअर आहे तुमचे, की युनिफॉर्म स्पेअरची आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पॅकिंग केली. ओके, त्याला आपण काय म्हणतो बेटा, पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर. बघा या ठिकाणी पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर मध्ये, packing of uniform sphere is the only granular system in which wide ratio and porosity can be found mathematically. पॅकिंग ऑफ युनिफॉर्म स्पेअर ही एक ग्रॅन्युलर सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये आपण वाईड रेशो आणि पोरोसिटी जे आहे ते मॅथमॅटिकली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, फक्त एक अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये आपण वाईड रेशो अँड पोरोसिटी जे आहे ते मॅथमॅटिकली फाइंड करू शकतो. ठीक आहे, बघा या केसमध्ये काय सांगतंय की स्फेअर ऑफ युनिफॉर्म साइज अटेन्स लुजेस्ट पॅकिंग इन अ क्युबिकल ॲरे. बघा या ठिकाणी तुम्ही या युनिफॉर्म स्पेअरला अरेंज करू शकतात. अरेंज करताना आपण त्याला क्युबिकल पॅटर्न मध्ये अरेंज करू शकतो. ओके, क्युबिकल अरेंजमेंट त्याला मी म्हणतो, किंवा मग रोम्बो हेड्रल अरेंजमेंट असते तुमची. आता क्युबिकल अरेंजमेंट कशी असते, रोम्बो हेड्रल अरेंजमेंट कशी असते ते आपण समोर बघू. पण बघा या ठिकाणी ज्यावेळेस मी त्या पार्टिकलला युनिफॉर्म स्पिअरला ज्यावेळेस मी क्युबिकल ॲरे म्हणजे अरेंजमेंट, ॲरे म्हणजे इथं काय असणार आहे, अरेंजमेंट. तर क्युबिकल अरेंजमेंटमध्ये ज्यावेळेस मी त्याला अरेंज करतो तर त्या केसमध्ये मला काय मिळते रे, लुजेस्ट पॅकिंग मिळते. हे फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. पेपर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सांगतोय फक्त की जर तुम्हाला विचारलं की लुजेस्ट पॅकिंग इन, मग खाली असणार क्युबिकल ॲरे, रोम्बोहेड्रल ॲरे आणि बोथ ए अँड बी आणि नन ऑफ दी अबोव. तर या प्रकारचे ऑप्शन असणार. तर लुजेस्ट पॅकिंग ही तुमची क्युबिकल ॲरेमध्ये आहे. कसं ते बघू आपण समोर. नंतर या ठिकाणी बघा, स्पेअर ऑफ युनिफॉर्म साइज अटेन डेन्सेस्ट पॅकिंग इन रोम्बोहेड्रल ॲरे. म्हणजे रोम्बोहेड्रल ॲरेमध्ये तुम्हाला काय मिळते, डेन्सेस्ट पॅकिंग मिळते. बस फक्त यातलं एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही क्युबिकली अरेंज करताय तुमच्या युनिफॉर्म स्पेअरला किंवा या स्पेअरला, त्या केसमध्ये तुम्हाला लुजेस्ट पॅकिंग मिळते. लुजेस्ट पॅकिंग म्हणजे तुम्हाला इमॅक्स मिळणार, पोरोसिटी सुद्धा मॅक्झिमम मिळणार. तर क्युबिकल ॲरेच्या केसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम वाईड रेशो आणि मॅक्झिमम पोरोसिटी मिळते. जर तुम्ही पार्टिकलला रोम्बोहेड्रल अरेंजमेंटमध्ये जर कधी अरेंज केलं तर रोम्बोहेड्रल अरेंजमेंट काय असेल समोर बघू. पण जर कधी तुम्ही रोम्बोहेड्रल अरेंजमेंट जर त्याला अरेंज करताय तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डेन्सेस्ट पॅकिंग मिळते. आणि डेन्सेस्ट पॅकिंगमध्ये तुम्हाला जो काही वाईड रेशो असणार तुमचा हा कमी असणार, मिनिमम असणार, आणि जो काही पोरोसिटी असणार ती सुद्धा तुमची काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून मिनिमम पोरोसिटी आणि वाईड रेशो तुम्हाला रोम्बोहेड्रलमध्ये मिळतो आणि मॅक्झिमम वाईड रेशो आणि पोरोसिटी तुम्हाला क्युबिकल अरेंजमेंटमध्ये मिळते. ज्या ठिकाणी अल्फा असतो तुमचा 90 डिग्री आणि या ठिकाणी तुमचा अल्फा असतो बघा या ठिकाणी 60 डिग्री. आता हे अल्फा काय आहे, 90 डिग्री 60 डिग्री आपल्याला या ठिकाणी समोर बघायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या फास्टमध्ये. ओके, मी एक्सप्लेन करतो तुम्हाला फास्टमध्ये, तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे, ओके. बघा त्या ठिकाणी इथेही तुम्हाला स्क्रीनशॉटच घ्यायचा आहे, फक्त लक्ष द्या. आता बघा, लुजेस्ट स्टेट आपण बघितली. लुजेस्ट स्टेट कधी होती रे, क्युबिकल अरेंजमेंट ज्यावेळेस तुमचं असतं, क्युबिक अरेंजमेंट ज्यावेळेस येईल किंवा क्युबिक ॲरे असणार त्या केसमध्ये लुजेस्ट स्टेट भेटणार तुम्हाला. ओके, लुजेस्ट स्टेट भेटणार. आता या ठिकाणी क्युबिकल अरेंजमेंट बघा कशी आहे, तर या प्रकारे जर तुम्ही पार्टिकल अरेंज करताय बघा, ही जी तुम्हाला अरेंजमेंट दिसते ही आहे तुमची क्युबिकल अरेंजमेंट. ठीक आहे, बघा या प्रकारे असणार. सॉरी, बघा या प्रकारे तुम्हाला क्युबिकल अरेंजमेंट दिसणार आहे. ठीक आहे, हे झालं तुमचा, ही झाली क्युबिकल अरेंजमेंट. ठीक आहे, क्युबिकल ॲरे किंवा क्युबिकल अरेंज. आणि या क्युबिकल अरेंजमेंटमध्ये तुम्हाला काय मिळते रे, लुजेस्ट स्टेट मिळते सॉइलची. ठीक आहे, तर या ठिकाणी असे पार्टिकल असणार. ओके, या प्रकारचे पार्टिकल असणार. ओके, आता हे मी दाखवतोय तुम्हाला फक्त समजण्यासाठी. ठीक आहे, तर पॅकिंग ही तुम्हाला अशीच असणार. ओके, सिमिलरली पॅकिंग असणार. ही झाली तुमची क्युबिकल अरेंजमेंट किंवा क्युबिकल ॲरे. ओके, या केसमध्ये तुम्हाला काय मिळतं, लुजेस्ट स्टेट किंवा लूज सॉइल मिळते. आता बघा या ठिकाणी नोट लिहून घ्या. काय नोट लिहायची आहे, हेअर इच पार्टिकल इज इन कॉन्टॅक्ट विथ
डॅश डॅश मोर सिमिलर पार्टिकल. आता याच्यामधला जो एक पार्टिकल असणार आहे, फॉर एक्झाम्पल जर मी हा एक पार्टिकल घेतला बेटा, तर बघा या ठिकाणी हा पार्टिकल आणखी किती पार्टिकलला त्या ठिकाणी काय असतो, या ठिकाणी अटॅच असतो. हे आपल्या ठिकाणी बघायचं आहे की तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात. इन केस ऑफ क्युबिकल अरेंजमेंट, नंबर ऑफ पार्टिकल अरेंज टू वन पार्टिकल. ओके, या प्रकारे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतो. त्या केसमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल त्याला अटॅच असतात ते आपल्या ठिकाणी बघायचं आहे. बघा या ठिकाणी हा एक आहे 1, नंतर हा 2 आहे, नंतर याला 3, नंतर 4, एक याच्या समोर असणार आणि एक याच्या पाठीमागे असणार, म्हणजे 2 आणखी असे, म्हणजे 6 मोर सिमिलर पार्टिकलला या ठिकाणी काय असतं रे, 6 मोर सिमिलर पार्टिकलला एक पार्टिकल हा तुमचा काय असतो रे, अटॅच असतो किंवा कॉन्टॅक्ट मध्ये असतो. ठीक आहे. तर इन केस ऑफ लुजेस स्टेट किंवा इन केस ऑफ क्युबिकल अरेंजमेंट त्या ठिकाणी नंबर ऑफ पार्टिकल अटॅच इज 6. ओके, आणखी जे नंबर ऑफ पार्टिकल अटॅच होत आहे एका पर्टिक्युलर पार्टिकलला ते किती असणार झाले रे तुमचे, 6 असणार झाले. फक्त या ठिकाणी हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे नोट म्हणून लिहून घ्या. इच पार्टिकल इज इन कॉन्टॅक्ट विथ 6 मोर सिमिलर पार्टिकल. हे लिहून घ्या. नंतर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे लुजेस स्टेट आहे तुमची, ही काय रे, लुजेस स्टेट आहे. तर लुजेस स्टेट मध्ये मला काय मिळणार रे, ईमॅक्स मिळणार. ओके, ईमॅक्स मिळणार आणि या ठिकाणी मला पोरोसिटी जी आहे ती पोरोसिटी सुद्धा मॅक्झिमम मिळणार. ठीक आहे, तर या केसमध्ये मला मॅक्झिमम पोरोसिटी आणि मॅक्झिमम वाईड रेशो मिळणार. तो किती असतो बेटा, 0.91. बघा इथं 0.90 आहे पण हे 0.91 करायला. ठीक आहे, 0.91. तर 0.91 आणि या ठिकाणी तुमचा पोरोसिटी मॅक्झिमम पोरोसिटी असते 47.70%. ठीक आहे, 47.70% म्हणा किंवा मग 0.477 म्हणा. ठीक आहे, एक मिनिट, किती 0.477 म्हणा किंवा 47.70 म्हणा. बघा याला कसं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, तर तुम्ही याला या प्रकारेही कॅल्क्युलेट करू शकता. कसं, एन मॅक्स, सॉरी, तुमचा हा जो पोरोसिटी मॅक्स आहे हा काय असतो, फॉर्म्युला आपल्याला माहिती. बघा या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो, तर पोरोसिटी इक्वल टू असतो ई अपॉन 1 प्लस ई. तर या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इथं टाकणार मी ई मॅक्स डिवायडेड बाय 1 प्लस ई मॅक्स. ओके, आता ई मॅक्स किती आहे तुमचा, ई मॅक्स आहे तुमचा 0.91 डिवायडेड बाय 1 प्लस 0.91. बघा याची व्हॅल्यू किती येते, तर 47.70 च्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली पाहिजे. किती, 47.70 आहे. ती एक्झॅक्ट त्या ठिकाणी बेटा 47.64 असते. ठीक आहे, 47.64 असते. पण त्या केसमध्ये आपण राऊंड फिगर किती घेतोय, 47.70 घेतोय. फक्त या एवढ्या व्हॅल्यू ज्या आहेत ते लक्षात ठेवा. आता बघा ही जी कन्सेप्ट आहे किंवा लुजेस स्टेटवाली किंवा क्युबिकल अरेंजमेंटवाली, तर ही कन्सेप्ट यूज करून या ठिकाणी ई मॅक्स आणि पोरोसिटी मॅक्स फाइंड आउट केल्या जातं. त्यासाठी बेटा जो काही फॉर्म्युला असणार तुमचा ईचा, ओके, आणि पोरोसिटीचा आपण फॉर्म्युले पण बघितले. ओके, तर त्या फॉर्म्युलेचा यूज करून तिथून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, टोटल व्हॉल्यूम हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला इथं ई मॅक्स आणि पोरोसिटी मॅक्स मिळत असतं. ओके, वाईड रेशो, मॅक्झिमम वाईड रेशो आणि मॅक्झिमम पोरोसिटी या व्हॅल्यू ज्या आहे मिळत्या, पण ते आपण कॅल्क्युलेट करत बसणार नाहीये. ते कॅल्क्युलेशन केले आता मी तुम्हाला बस एवढं सांगतोय. जर तुम्हाला बघायचं असेल की ई मॅक्स आणि हा जो पोरोसिटी मॅक्स आहे कसा कॅल्क्युलेट केला, तर तुम्ही एखादं रेफरन्स बुक घ्या. त्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला मिळून जाईल की हे कशा प्रकारे या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या आहे. ठीक आहे, पण आपल्याला ते महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी फक्त 0.91 आणि 47.70 एवढं महत्त्वाचं आहे. तर फक्त एवढ्या दोन व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. घेतला. चला नेक्स्ट बघा त्या ठिकाणी. आता एक आहे डेन्सेस स्टेट. डेन्सेस स्टेट म्हणजे या ठिकाणी बघा कोणती, रोम्बोहेड्रल अरेंजमेंट आहे. रोम्बोहेड्रल अरेंजमेंट मध्ये तुम्हाला डेन्सेस स्टेट मिळते. ही आहे बेटा तुमची, बघा या ठिकाणी रोम्बोहेड्रल पॅकिंग किंवा रोम्बोहेड्रल अरेंजमेंट. ओके, ही तुमची आहे बेटा क्युबिकल पॅकिंग. ठीक आहे, इथे दाखवले बघा या ठिकाणी ही आहे तुमची रोम्बोहेड्रल अरेंजमेंट. कोणती आहे, रोम्बोहेड्रल अरेंजमेंट. तर या प्रकारे रोम्बोहेड्रल अरेंजमेंट आहे. बघा इथं जर आपण अल्फा बघितला होता, ओके, पाठीमागं बघितलं बघा, तर हा झाला बेटा तुमचा अल्फा. हा असतो तुमचा अल्फा. या ठिकाणी अल्फा किती आहे रे, तर या ठिकाणी अल्फा आहे तुमचा 90 डिग्री. आणि इथं बघा हा आहे तुमचा अल्फा. बघा हा आहे तुमचा अल्फा आणि या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू किती होती तुमची, या ठिकाणी 60 डिग्री. तर हा अल्फा आहे, तुम्हाला पाठीमागं सांगितलं तुम्ही. तर हा अल्फा इथं असतो रोम्बोहेड्रलमध्ये 60 डिग्री आणि तो तुमचा क्युबिकल अरेंजमेंटमध्ये असतो 90 डिग्री. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन विचारा, एक पार्टिकल किती पार्टिकल सोबत कॉन्टॅक्ट करतो,
तर मागं 6 बघितलं. सिमिलरली या ठिकाणी किती असतं रे, तर 12 पार्टिकल सोबत कॉन्टॅक्ट करतो. तिथे 6 पार्टिकल सोबत कॉन्टॅक्ट होता, इथे 12 पार्टिकल सोबत कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे, आता इथे मला कॉन्टॅक्ट शो करता येणार नाहीये ओके प्रॅक्टिकली. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की 12 पार्टिकलला त्या ठिकाणी काय असतं, याचा कॉन्टॅक्ट असतो एका पार्टिकलचा. ठीक आहे, इथे अल्फा 90 डिग्री, अल्फा 60 डिग्री, पार्टिकल 6, इथं पार्टिकल 12. तर या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रोम्बोहेड्रल अरेंजमेंटमध्ये डेन्सेस्ट स्टेट असल्यामुळं या केसमध्ये तुम्हाला जो काही ई मिळतो तो कसा मिळणार, मग डेन्सेस्ट स्टेटमध्ये ई मिनिमम, डेन्सेस्ट स्टेटमध्ये ई मिनिमम आणि या ठिकाणी पोरोसिटी सुद्धा तुमची कसं असणार आहे, मिनिमम असणार आहे. तर ई मिनिमम आपण बघितला 0.35 असतो आणि हा जो आहे बेटा तो परत तुम्ही त्या सेम फॉर्म्युला फक्त ई मॅक्सच्या ऐवजी ई मिनिमम घ्या. तर त्या फॉर्म्युला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा मग डायरेक्टली या ठिकाणी मी व्हॅल्यू लिहून देतो तुम्हाला. ती म्हणजे किती रे, 26%. ओके, अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी किती असते, 26%. याला तुम्ही 0.26 सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, पॉईंटमध्ये सुद्धा इंडिकेट करू शकता. तर 0.35 आणि 26% तुम्हाला या ठिकाणी काय मिळते रे, ई मिनिमम आणि पोरोसिटी मिनिमम फॉर रोम्बोहेड्रल अरेंजमेंट किंवा डेन्सिटी. तर या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात, त्यासाठी मी फक्त एक्सप्लेन केला. ठीक आहे, आपण बघितलं की जो तुमचा ई असतो, व्हायडर रेशो असतो, हा अरेंजमेंटवरती डिपेंड करतो. अरेंजमेंट करताना आपण बघा काय घेतलंय, अरेंजमेंट करताना आपण युनिफॉर्म स्पिअर घेतले आणि युनिफॉर्म स्पिअरची आपण पॅकिंग करतोय. तर त्या केसमध्ये मला एक लुजेस्ट स्टेट आणि एक डेन्सेस्ट स्टेट मिळते आणि या लुजेस्ट आणि डेन्सेस्ट स्टेटसाठी मला ई मिनिमम आणि ई मॅक्स मिळतोय. ओके, मॅथमॅटिकली आपण हे सगळं कॅल्क्युलेट करतोय, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, बघा. ठीक आहे, चला बेटा आपण आता बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बेटा ते बघायचे आहे. खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे तुमच्यासाठी ते. आणि त्याच्यावरती नंबर ऑफ टाइम त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले एक्झाममध्ये. मग तुमची UPSC असू द्या, त्या ठिकाणी MPSC असू द्या, गेट असू द्या, PWD, WRD, SSC, झडपी, त्यानंतर BMC असेल, तर या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन त्या फॉर्म्युलांवरती आलेले. तर उद्याचं जे लेक्चर आहे किंवा जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे तुमचं, ते खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे तुमच्यासाठी. ओके, कारण की याच्यावरती नंबर ऑफ टाइम क्वेश्चन आलेले, म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी अटेंड करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी फॉर्म्युले बघू आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघू. म्हणजे जे काही क्वेश्चन त्या फॉर्म्युलांवरती आलेले किंवा या पाठीमाग जेवढा पोर्शन आपण बघितला त्याच्यावरती जे काही क्वेश्चन आलेले आहे प्रिव्हियस इयर, ते क्वेश्चन आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. म्हणून नेक्स्ट लेक्चर खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी आणि त्याच्या नंतरचं जे लेक्चर आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, म्हणून तेही तुमच्यासाठी कसं असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी स्टॉप करतो, तुम्ही स्टॉप करा.